मराठी माणसांच्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. नमस्कार. मराठी मंथन चॅनल मध्ये आपले स्वागत. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. गुरुपौर्णिमा आषाढ महिन्यात शुद्ध पौर्णिमेला येते. प्रत्येकाच्या आयुष्यात गुरु हा असतोच. अगदी जन्म देणाऱ्या आईपासून ते जीवनात येणाऱ्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला अनेक व्यक्ती भेटतात. त्या व्यक्तींकडून आपण काही ना काही शिकत असतो. यामधूनच आपल्याला जीवनातली प्रेरणा मिळते. जीवनात काही धडे मिळतात. पूर्वीच्या काळी मुलांना गुरुग्रही आश्रमात विद्या शिकण्यासाठी पाठवत असत. गुरु मन लावून सर्व प्रकारच्या विद्या आपल्या शिष्याला शिकवत असत. व्यक्ती नाशवंत आहे, पण विद्या ही खूप मोठं धन आहे, जे की कधीही संपणार नाही. विद्या अभ्यास पूर्ण झाल्यानंतर शिष्य घरी जाताना गुरुंना दक्षिणा देत असत. गुरुपौर्णिमा ही गुरु शिष्यांच्या नात्यांचे, प्रेमाचे, आदर्शाचे एक प्रतीकच आहे. गुरुवरचा आपला हा आदर व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुवरचा आदर आपण व्यक्त करत असतो. या दिवशी गुरूंचे दर्शन घेतात, गुरूंची विधिवत पूजा केली जाते व त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेतात. म्हणूनच गुरुपौर्णिमेला खूप महत्त्व आहे. ही अतिशय महत्त्वपूर्ण अशी तिथी आहे. गुरूंचे विधिवत पूजन केले जाते. त्यांच्याकडून गुरुमंत्र, दीक्षा, शिक्षण घेतले जातात. गुरुबद्दलची श्रद्धा, कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. श्रीरामांचे गुरु वशिष्ठ व विश्वामित्र होते. तसेच श्रीकृष्णांचे गुरु संदीपनी होते. कौरव पांडव एकलव्य यांचे गुरु द्रोणाचार्य होते. ज्ञानेश्वरांचे गुरु निवृत्तीनाथ होते. निवृत्तीनाथांचे गुरु गहिनीनाथ होते. गोरक्षनाथांचे गुरु मच्छिंद्रनाथ होते. एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामी. विवेकानंदांचे गुरु श्रीराम कृष्ण. शिवरायांचे गुरु संत तुकाराम. कल्याण स्वामींचे गुरु संत रामदास. असे अनेक गुरु आपल्याला दिसून येतात. आत्मज्ञान हे सद्गुणांचे स्वरूप आहे. गुरु म्हणजेच अढळ श्रद्धा, मानवाच्या अज्ञानी आसुरी वृत्तींवर संयम कसा ठेवायचा व जीवनामध्ये संयम कसा बाळगायचा याची प्रेरणा आपल्याला गुरुकडूनच मिळते. जीवनात खरा मार्गदर्शक असतो तो गुरुच असतो. आकाशासारखा विशाल हृदय असणारा, त्याला अंत नाही. गुरुचे पूजन म्हणजे काय? गुरुचे पूजन हे सत्याचे पूजन आहे. ज्ञानाचे, ध्यानाचे पूजन आहे. गुरुच्या सानिध्यात राहून शिष्य नम्रता, जिज्ञासा, सेवाभाव शिकतो. त्याचप्रमाणे संयमही शिकतो. आपल्या जीवनामध्ये गुरु असणे म्हणजे एका प्रकारे दीपस्तंभच असणे आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये गुरु हा दीपस्तंभासारखाच असतो. वेदव्यासांनी गुरुपौर्णिमा या दिवशी महाभारताच्या 5व्या खंडाची सुरुवात केली. गुरूंचे ज्ञान आणि विचार आचरणात आणावे हाच गुरुपौर्णिमेचा उद्देश असतो. गुरूंच्या पूजनाने आपली पापे नष्ट होतात, जीवनामध्ये शांती लाभते, मनाचा, बुद्धीचा विकास होतो. वेदशास्त्रात, उपनिषदात ग्रंथित केलेले ज्ञान शिष्याला देण्यासाठी परमेश्वराने गुरुला जनतेच्या कल्याणासाठीच पृथ्वीवर आणले आहे. विद्यादान हे न संपणारे श्रेष्ठ दान आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनात गुरु हे असावेतच. तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.